हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज आम्ही चाललो आहे दिवाळीची शॉपिंग करायला, मीन्स फटाके आणायला जाणार आहोत. तर माझी बहीण आता इथे गाडी काढतीये आणि आता आम्ही चाललो आहे. माझी बहीण ड्राईव्ह करणार आहे, सो मला तिच्यावर काही विश्वास नाही आहे ती कशी गाडी चालवणार आहे म्हणून. पण बघूया, तिला पण संधी भेटायला पाहिजे. आणि आता ती पहिल्यांदा फटाकडे वाजवती दिवाळीचे, म्हणजे मोठेवाले. ती छोटे छोटे वाजवती, जसं की अनार, चक्री, अजून किटकॅट, बटरफ्लाय. आता ती स्काय शॉट आणायला चालली आहे भाई. आणि तिला स्काय शॉटचा वाद पण कुठे हे माहीत नसन. असं नसतं. चला आता आम्ही बसतो आणि मग तुम्हाला भेटूया आम्ही लवकरच. आणि ॲक्च्युली मी आता नगरचे रस्ते थोडे थोडे विसरत चालले, सो त्यामुळं माझी बहीण ड्राईव्ह करते. जिथे कुठे जायचं असेल मला तर ती मला घेऊन जाती आणि माझ्यापेक्षा जास्त रस्ते तिला माहिती आहे. तर आता आम्ही चाललोय आणि लवकरच तुम्हाला आम्ही भेटू. आणि इथे आमच्या इथे तर फटाकड्याची म्हणजे दिवाळीची सुरुवात पण झाली आहे. मुलं फटाके पण वाजवायला लागलेत आणि आम्हाला आता घ्यायचे आहेत. म्हणजे आज आहे 20 तारीख आहे आणि आम्ही आता फटाकडे आणायला चाललोय, कारण की मम्मीला पण घरी मदत करावं लागते म्हणून आज टाइम भेटलाय आम्हाला. सो कंटिन्यू करा माझा व्लॉग आणि स्टे करा माझ्या चॅनलला. तर ह्या व्लॉगमध्ये आज खूप मज्जा मस्ती आणि मी माझ्या बहिणीसोबत कसली मज्जा करते आणि तिथं गेल्यावर काय काय होतं आमच्यासोबत. मीन्स तुम्हाला एक खरं सांगू का, मी ह्यावेळेसचं माझं बजेट आहे ना फक्त 300 रुपयाचं आहे. बट मी माहिती नाही मला मी किती रुपयाची खरेदी करेल. 300च्या तर अबावच जाईल. आणि ॲक्च्युली की मी एवढे कमी का फटाकडे घेते, सो तर आपल्याला फटाक्याकडे जायचं आहे. हां, आणि मला आता नेती बाजारात. म्हणजे मी तिला बोललो होतं की आधी आपण फटाके आणू नंतर बाजारात जायचं आहे, तर ती आता मला बाजारात नेते आहे. तर आज आम्ही शॉपिंग पण करणार आहे खूप सारी. तर इथे आम्हाला ह्या डिरेक्शनने जायचं आहे. आणि तर आज असं ठरलं होतं आमचं की आज फटाकडे पण घ्यायचे. तर आमचं असं ठरलं होतं की आज फटाकडे पण घ्यायचेत आम्हाला. आणि तर शॉपिंग पण करायची, म्हणजे अर्धी ऑलमोस्ट झाली आहे. बट आता दुसरी पण शॉपिंग करायची, जसं की फटाके वगैरे. तर म्हणजे या ब्लॉगमध्ये मजा पण येणार आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे. तर माझा ब्लॉग आहे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मला सांगा की कसा ब्लॉग बनतोय. तुम्ही मला कॉमेंट्स वगैरे करत जा आणि मी नक्कीच तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय वगैरे करत जाईल. तर आता भेटूया तिथं गेल्यावर आणि मग तिथं काय काय होतंय तर ते पण बघूया. गाईज, फायनली माझ्या बहिणीने मला सुखरूप आणलं इथे आणि आता माझं बसलं हिच्यावर ट्रस्ट थोडा की ही आणू शकते मला सुखरूप म्हणून. तर आता आम्ही इथे आलो आहे फटाकड्यांच्या इथे. तर तुम्ही बघून घ्या, म्हणजे इथे असं ग्राउंड टाईप आहे, ओपन स्पेस आहे. तर तिथे सगळे फटाक्याचे स्टॉल्स वगैरे लागतात. तर आम्ही जाऊ आणि शॉपिंग करू आणि मग आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला आमच्या फटाक्याची शॉपिंग आम्ही दाखवतो. आत्ता तर माझं बजेट काय आहे की मी 300 रुपयाचंच घेणार आहे फटाकडे. तर बघूया तुला किती रुपयाचे घ्यायचे? ओव्हरच होणार आहे 2000चे घ्यायचे. आणि ते किती म्हणजे किती वर्ष वाजवणार आहे तू? म्हणजे किती, म्हणजे एकाच दिवसात तू 2000चे फटाकडे? वा वा वा. आणि आता बघून घ्या की फटाकड्यांचे स्टॉल कसे आहेत ते. तर हा आहे पहिला स्टॉल. आता आम्ही कन्फ्यूज आहे की कोणत्या स्टॉलमध्ये जाऊन आम्ही फटाकडे घ्यायला हवेत. तर आता आम्ही जातो आणि इथे आम्हाला आमच्या ओळखीचे स्टॉलवाला दिसला आहे. तर आता आम्ही त्यांच्याकडूनच फटाकडे घेणार आहेत. क्वालिटी असते त्यांच्याकडे. तर असे स्टॉल्स आहेत इथे सगळे. हा आहे दुसरा, आहे तिसरा. आणि आता बाय, आम्ही भेटू तुम्हाला नंतर फटाकडे घेतल्यावर. गाईस, तर आता आम्ही फायनली आलो आहे बाजारात. तर आता आम्ही शॉपिंग करणार आहे. पण इथलचे लाईटिंग बघून आहे ना मला ॲक्च्युली
माझी लाईट झाली असं वाटतंय आणि इथलची जी गर्दी बघून असं वाटतंय की मला आता लवकर करंट लागणार आहे। खूप गर्दी तुम्ही बघू शकता, खूप सगळं क्राऊड आहे आणि इथे डेकोरेशनचं पण सामान आहे, आकाशकंदील वगैरे। तर माझ्या मम्मीने तर आधीच आणून ठेवलं आहे, आता जे छोटं मोठं आणायचं राहिलं आहे साहित्य वगैरे त्यासाठी मी आली आहे। तर बघूया आता काय भेटतंय। आणि इथं माझी बहीण ती अशी बघत राहिली आहे की आता तिला सगळंच घेऊ वाटतंय। अच्छा हां, तिला ॲक्च्युली म्हणायचं आणि काय बोलतात त्याला। आता आम्ही आलो आहे आणि इथे बघू, इथे आता बाजार भरला आहे तर पुढे जाऊन खूप क्राऊड असणार आहे। म्हणजे आम्ही जेव्हा एंटर करत होतो ना बाजारात तर एवढा क्राऊड होता की आम्हाला अक्षरशः दुसऱ्या रोडने यावं लागलं। तर आता आम्ही जाणार आहे, बघूया आता काय होतं, काय काय घ्यायचं आहे ते पण लक्षात नाही आहे। तर जसं जसं दिसेल तसं तसं खरेदी करूया। केमिकल सोल्युशन असतं नवीन आहे ना, त्यामुळे फ्रेश पीस आहे। माझी बहीण थोडी कन्फ्यूज आहे। गाईस, तर फायनली मी चप्पल घेतली आहे फुटवेअर आणि ही एवढी कन्फ्यूज असते ना नाही त्या वेळेस कोणता घेऊ कोणती नाही, तर ह्यावेळेस त्यांनी खूप लवकर चॉईस केली, खूप लवकर। आणि ह्याच मला कमाल वाटते आणि ती घेतली पण लवकर, नाही तर ती अशी असती घेऊ का नको, दुसरी बघू, दुसऱ्या दुकानात जाऊ, अजून कमी भेटेल, असं तसं तिचं चालू असतं। तर फायनली तिने घेतली आहे, आता आपण पुढची शॉपिंग करूया। गाईज, जस्ट तुम्ही क्राऊड बघा, किती क्राऊड झालंय, खूप जास्तच। आता आम्ही डेकोरेशनचं पण सामान आणायला चाललोय, तर बघू काय भेटतंय तिथे। आम्हाला ॲक्च्युली ना फ्लावर्स घ्यायचे होते, जे फेक फ्लावर्स असतात ना ते घ्यायचे होते, पण ते आम्हाला भेटतच नाही। तर आता फायनली आम्ही इथे आलोय, बघू आता घे। दिवाळी शॉपिंगची बेस्ट पार्ट म्हणजे जेवण, तर आम्ही आता इथे जेवायला थांबलो, वेट करतोय पण अजून आम्हाला ऑर्डर भेटली नाही। भैया तुला पापड भाजी नाही? भैया मला मूग डाळ, एक मूग डाळ भाजी आणि एक पापड भाजी। तर एवढी क्राऊड आहे, तर आम्हाला आता बसून जागा खायला। गाईस, तर आता मी फायनली घरी आली आहे। आता नेक्स्ट व्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज भेटून द्या, म्हणजे शेअर करा हा चॅनल। तर बाय आता।